नाशिकमध्ये हृदयविकार उपचार क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची भर पडली आहे. श्री साईबाबा मल्टीस्पेशालिटी हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटरचे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या रुग्णालयात हृदयविकाराच्या उपचारासाठी अत्याधुनिक IVUS अर्थात इंट्राव्हेस्क्युलर अल्ट्रासाउंड तंत्रज्ञानाची सुविधा सुरू करण्यात आली आहे. जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार देवयानी फरांदे, महापौर हेमगौरी अडके यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. IVUS तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हृदयाच्या रक्तवाहिन्यांची आतील रचना अधिक स्पष्टपणे पाहता येते. त्यामुळे ब्लॉकेजचा आकार, ठिकाण आणि स्वरूप अचूकपणे समजण्यास मदत होते. तसेच एंजिओप्लास्टी आणि स्टेंटिंगचे नियोजन, योग्य आकाराचा स्टेंट निवडणे आणि स्टेंट व्यवस्थित बसला आहे की नाही हे तपासणे शक्य होते. विशेषतः गुंतागुंतीच्या ब्लॉकेजच्या उपचारांमध्ये हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे. नाशिकमध्ये या अत्याधुनिक सुविधेमुळे हृदय रुग्णांना अधिक अचूक आणि सुरक्षित उपचार मिळण्यास मदत होणार आहे. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, अनुभवी तज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित पाठीवर हात राहिलेला आहे असे सर्वजण आणि हॉस्पिटलचे अगदी मनापासून प्रामाणिकपणे सेवा देणारे सर्व कर्मचारी वर्ग. आज खूप आनंद होत आहे की आपण हॉस्पिटल सुरू केल्यानंतर एक महत्त्वाचा टप्पा गाठत आहोत. जिथे 1.5 वर्ष झाले हॉस्पिटल चालू होऊन. मी म्हणेन की महाजन साहेबांचा निराश टच आहे, मॅन विथ द गोल्डन टच. त्यांनी ज्या गोष्टीला हात लावला त्या गोष्टी आणि हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी सुद्धा साहेब उपस्थित होते. त्यांनी पाठीवर हात ठेवला आणि आपण गेल्या 1.5 वर्षात डॉक्टर अजिंक्य देशमुखसोबत रोबोटिक नी जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीची सुरुवात केली. डॉक्टर सुमित खेडे आणि त्यांच्या इतर न्यूरोसर्जनच्या टीम बरोबर आपण मायक्रोस्कोपिक स्पाइन सर्जरी आणि ब्रेन सर्जरी सुरू केली. तसंच आता कार्डियक MRI, CT कॉर्नरी अँजिओग्राफी, IVUS आणि FFR. कसं आहे की या गोष्टी आपल्याला खूप माहिती नसतात किंवा थोड्याफार लोकांना माहिती आहेत काय गोष्टी आहेत. CT कॉर्नरी अँजिओग्राफीमध्ये म्हणजे CT स्कॅनमध्ये संपूर्ण कॉर्नरी अँजिओग्राफी होते. बऱ्याच वेळा कॅथेटर अँजिओग्राफी जी कॅथलॅबमध्ये केली जाते त्याची लोकांच्या मनामध्ये भीती असते की ते नळ्या मनगटातून किंवा मांडीतून घालतात आणि ते दुखतात, मग त्रास होतो. तर अशा वेळेस CT कॉर्नरी अँजिओग्राफी ही अतिशय उपयुक्त पर्याय ठरतो. कॅथेटर अँजिओग्राफीला किमान 4 मिनिटं लागतात, प्रिपरेशन लागतं. 3 तास आधी थांबावं लागतं, 3 तास नंतर थांबावं लागतं. पण CT कॉर्नरी अँजिओग्राफीमध्ये जसं आपण एखादं सलाईनचं इंजेक्शन घेतो तेवढीच एक सुई टोचली जाते. आणि CT स्कॅनमध्ये ते जसं आपण मेंदूचा CT स्कॅन करतो तसंच हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा CT स्कॅन केवळ 8 सेकंदात पूर्ण होतो. त्यामुळे रुग्ण आल्यापासून जाईपर्यंत त्याला जास्तीत जास्त 1 ते 1.5 तास लागतो. आणि त्याची ॲक्युरसी सुद्धा 95% पुढे आहे. जे CT अँजिओग्राफीचे जे रिझल्ट्स असतात त्या रिझल्ट्सवर आधारित आपण तुमचे सगळे उपचार करू शकतो. त्याच्यात थोडीशी आधीची पायरी म्हणजे CT कॅल्शियम स्कोरिंग. जसं आपण स्ट्रेस टेस्ट करतो की या रुग्णाला किंवा या व्यक्तीला कॉर्नरी अँजिओग्राफीची आवश्यकता आहे का, त्याला काही हृदयविकाराचा म्हणजे हृदयाच्या धमन्यांचा काही विकार आहे का हे जाणण्यासाठी आपण स्ट्रेस टेस्ट करतो, इकोकार्डिओग्राफी करतो. तसंच CT कॅल्शियम स्कोरिंग ही सुद्धा एक अतिशय उत्तम निदान पद्धती आहे. याची पण ॲक्युरसी 90% जास्त असते. आणि CTवर कॅल्शियमचा किती स्कोर आहे, 0 ते 700च्या पुढे असं स्कोरिंग सिस्टीम असते. आणि जर 700च्या पुढे स्कोर असेल तर त्या व्यक्तीला अँजिओग्राफी करणं गरजेचंच असतं, कारण त्याला ब्लॉकेज निघण्याची शक्यता 90% जास्त असते. त्यामुळे ही तपासणी सुद्धा 8 सेकंदात होते. याला तर कुठलं इंजेक्शन पण द्यावं लागत नाही आणि आपल्याला सांगता येतं की या व्यक्तीला अँजिओग्राफीची आवश्यकता आहे किंवा नाही.